नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं ज्ञानाधारावर. तर मित्रांनो, संभाजीनगर जीएमसी भरती आणि नांदेड जीएमसी भरतीसाठी येणारी महत्त्वाची चालू घडामोडीचे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तुम्हीही जीएमसी भरतीसाठी अर्ज केला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीही खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. महत्त्वाच्या अशा चालू घडामोडी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेतलेल्या आहेत. मित्रांनो, सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला. या ठिकाणी पहिला प्रश्न आहे आपला, देशातील पहिले कृषी हॅकेथॉन कोठे आयोजित करण्यात आले होते? योग्य उत्तर आहे पुणे या ठिकाणी. तर मित्रांनो, हे जे काही प्रश्न आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत याचं PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलला अगदी मोफत डाउनलोड करायला मिळेल. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये या ठिकाणी मिळून जाईल. मित्रांनो, प्रश्न क्रमांक आपला पुढचा असणार आहे, 72व्या मिस वर्ल्ड 2025चे विजेतेपदक कोणी पटकावले आहे? योग्य उत्तर आहे ओपल सुचाता चुआंगश्री याने पटकावलेलं आहे. कोणत्या देशाची आहे ही महिला? तर थायलंड या देशाची आहे. यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, 72व्या मिस वर्ल्ड 2025 स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात आले होते? योग्य उत्तर आहे हैदराबाद या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, खालीलपैकी कोण भारतातील सर्वात कमी वयाचा जगातील सर्वात उंच 7 पर्वत चढणारा व्यक्ती ठरला आहे? योग्य उत्तर आहे विश्वनाथ कार्तिकेयन हा पहिला असा व्यक्ती ठरलेला आहे कमी वयाचा की ज्याने जगातील 7 उंच पर्वत शिखरं जी आहेत ही चढलेली आहेत. याच्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक पुढचा असणार आहे आपला, 10.84 लाख इलेक्ट्रिक वाहन नोंदणीसह कोणते राज्य देशातील आघाडीवर राज्य आहे किंवा पहिले राज्य ठरलेलं आहे? तर योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश हे राज्य. इलेक्ट्रिक वाहनांची सर्वाधिक जास्त नोंदणी उत्तर प्रदेश या राज्यामध्ये झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते किंवा सर्वाधिक जास्त खरेदी उत्तर प्रदेश राज्यामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळू शकते. याच्यानंतर मित्रांनो, प्रश्न पुढचा आहे, राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने देशातील किती नर्सला सन्मानित करण्यात आले? योग्य उत्तर आहे 15 नर्सला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, देशातील सर्वात मोठा हरित हायड्रोजन प्रकल्प कोणत्या राज्यात होत आहे? योग्य उत्तर आहे हरियाणा या राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, नोमॅडिक एलिफंट सैन्य अभ्यास भारत आणि मंगोलिया देशात कोणत्या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे 31 मे ते 13 जून दरम्यान हा जो सैन्य अभ्यास आहे तो आयोजित करण्यात आला होता. तर बघा मित्रांनो, महत्त्वाचे प्रश्न आहेत, लिहून घेत चला किंवा PDF तुम्हाला टेलिग्रामला मिळणारच आहे. तर हे तुम्हाला परीक्षेला जाण्याच्या अगोदर वाचून जायचं आहे. चालू घडामोडी, मागच्या 3 महिन्याच्या चालू घडामोडीवर प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. याच्यामध्ये थोडंफार एखादा महिना 4 महिन्यापर्यंत पण एखाद्या वेळेस विचारू शकतात. तर त्या अनुषंगाने तुम्हाला अभ्यास करायचे आहे. कमीत कमी मागच्या 3 महिन्याच्या सर्व चालू घडामोडी तुम्हाला पाहून जायचं आहे परीक्षेला जाण्याच्या अगोदर. नांदेड जीएमसीची जी तयारी करत आहेत विद्यार्थी, तर 25 तारखेपासून तुमची परीक्षा चालू होत आहे. त्याच्यापूर्वी मागच्या 3 महिन्याच्या सर्व चालू घडामोडीचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केले जातील. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब या ठिकाणी करून घ्यायचे तुम्हाला. यानंतर मित्रांनो, प्रश्न पुढचा असणार आहे, भारताचा पहिला AI सेज कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे छत्तीसगड या राज्यामध्ये. यानंतर प्रश्न पुढचा आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या राज्यात घाटमपूर थर्मल पॉवर प्रोजेक्टचे उद्घाटन केले आहे? योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश या राज्यामध्ये. यानंतर प्रश्न पुढचा असणार आहे आपला, एशियन वेट लिफ्टिंग चॅम्पियनशिप 2026चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? योग्य उत्तर आहे अहमदाबाद या शहरामध्ये, गुजरात या राज्यामध्ये. याच्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, 11व्या ब्रिक्स संसदीय फोरमचे उद्घाटन कोठे करण्यात आले? योग्य उत्तर आहे ब्राझील या देशामध्ये. तर बघा मित्रांनो, ब्रिक्समध्ये एकूण किती सदस्य देशांचा समावेश होतो हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. याच्यावर प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. सोबतच नुकतंच
ब्रिक्सची जी समिट होती 2025ची हे कुठे संपन्न झाली हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. परीक्षेमध्ये याच्यावर पण तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर बघा मित्रांनो, या वर्षीची बैठक होती 2025ची जी ब्रिक्सची बैठक होती ही ब्राझील या ठिकाणी झालेली आहे. इथे दिलेलंच आहे, ब्राझील या ठिकाणी झालेली आहे. एकूण सदस्य देश किती आहेत तर हे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाईल, ते तुम्हाला कॉमेंटमध्ये सांगायचं आहे. ब्रिक्सचे एकूण सदस्य देश किती आहेत. त्यानंतर तुम्हाला असंही विचारलं जाऊ शकतं की ब्रिक्सचे स्थापनेच्या वेळेचे सदस्य देश कोणते कोणते आहेत, याच्यावर पण प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. जर स्थापना सदस्य देश तुम्हाला विचारलं तर त्यामध्ये भारत असेल, ब्राझील असेल, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका हे ज्यावेळेस ब्रिक्स या संघटनेची स्थापना करण्यात आली त्यावेळेस समाविष्ट असणारे देश होते. मग त्याच्यानंतर आजपर्यंत अनेक देशांचा समावेश ब्रिक्समध्ये झालेला आहे. तर एकूण किती ब्रिक्स सदस्य देश आहेत हे तुम्हाला कमेंटमध्ये या ठिकाणी कमेंट करून या ठिकाणी सांगायचं आहे. याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पुढचा असणार आहे आपला, भारतातील दुसरे 100% साक्षर राज्य कोणते ठरले आहे? तर गोवा हे भारतातील दुसरं साक्षर राज्य ठरलेलं आहे. तिसरं कोणतं आहे तर त्रिपुरा हे तिसऱ्या क्रमांकाचं साक्षर राज्य ठरलेलं आहे. याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री CII 2025-26च्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? तर राजू मेमानी यांची निवड झालेली आहे. प्रश्न पुढचा आहे, देशातील सौर ऊर्जेवर चालणारा पहिला जिल्हा कोणता बनला? तर दीव हा देशातील पहिला जिल्हा ठरलेला आहे जो पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालतो आहे. त्याच्यानंतर प्रश्न 26 आहे आपला, 26व्या आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने पदक तालिकेत कितवे स्थान पटकावले? तर दुसरे स्थान या ठिकाणी पटकावलेलं आहे. प्रश्न पुढचा आहे आपला, इंदिरा गांधी अँड इयर्स दॅट ट्रान्सफॉर्म इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले आहे? योग्य उत्तर आहे TCA श्रीनिवास राघवन यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, युनायटेड नेशन टुरिझम ची पहिली महिला महासचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर शेख नासिर अल नवेस यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, ग्लोबल डे फॉर पॅरेंट्स दरवर्षी कधी साजरा करण्यात येतो? योग्य उत्तर आहे 1 जून या दिवशी. प्रश्न पुढचा आहे आपला, दिल्लीतील फिनलंड दूतावासाने कोणत्या ठिकाणी मानद दूतावास सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे? योग्य उत्तर आहे अहमदाबाद या शहरामध्ये. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, 80व्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर ॲनेलेना बियरबॉक यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, जागतिक सायकल दिन 2025ची थीम काय होती? तर सायकलिंग फॉर अ सस्टेनेबल फ्युचर ही थीम या ठिकाणी असलेलं आपल्याला पाहायला मिळते. याच्यानंतर प्रश्न क्रमांक आपला पुढचा आहे, ऑपरेशन स्पायडर वेब कोणत्या देशाने सुरू केले होते? योग्य उत्तर आहे युक्रेन या देशाने. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, IATA वर्ल्ड एअर ट्रान्सपोर्ट परिषद 2025चे आयोजन कोठे करण्यात आले होते? योग्य उत्तर आहे नवी दिल्ली या ठिकाणी. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, दरवर्षी खीर भवानी मेळा कोणत्या राज्यात आयोजित केला जातो? तर जम्मू काश्मीर या राज्यामध्ये. प्रश्न पुढचा आहे आपला, कोणत्या कालावधीसाठी भारताची आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संस्थेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे? तर सन 2025 ते 28 या कालावधीसाठी. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, भारताचे पहिले ध्रुवीय अनुसंधान पोत कोणत्या देशाच्या कंपनीसोबत मिळून निर्माण करण्यात येणार आहे? योग्य उत्तर आहे नॉर्वे या देशासोबत. यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे, कोणत्या देशाच्या प्रतिष्ठित प्रिन्सेस ऑफ ऑस्ट्रियस अवॉर्ड 2025 सेरेना विल्यम्स यांना प्रदान करण्यात आला आहे? तर स्पेन या देशाचा. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे आपला, भारतात कधीपासून जातीनिहाय जनगणना सुरू होणार आहे? योग्य उत्तर आहे 1 मार्च 2027 पासून.
प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, कोणते देशातील प्रतिष्ठित वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स पुरस्काराने राजेंद्र दर्डा यांना सन्मानित करण्यात आले आहे? तर इंग्लंड या देशाच्या. प्रश्न पुढचा आहे, नुकताच कोणत्या राज्यातील खिचर आणि मेनार वेटलँडचा रामसर स्थळाच्या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे? तर राजस्थान या राज्यामधील. प्रश्न पुढचा आहे आपला, लडाख राजभाषा अधिनियम 2025 नुसार कोणत्या भाषांना ऑफिशियल लँग्वेज म्हणून मान्यता देण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे भोटी आणि पुर्गी या भाषांना. यानंतर मित्रांनो, प्रश्न क्रमांक पुढचा असणार आहे आपला, अल्पसंख्याक मंत्रालय यांनी कोणते पोर्टल लॉन्च केले आहे? तर उमेद हे पोर्टल अल्पसंख्याक मंत्रालयाकडून लॉन्च करण्यात आलेलं आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो की उमेद हे जे पोर्टल आहे कोणत्या मंत्रालयाकडून लॉन्च करण्यात आलेलं आहे? तर अल्पसंख्याक मंत्रालयाकडून. याच्यानंतर प्रश्न आपला पुढचा आहे, राजीव गांधी वनसंवर्धन योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? योग्य उत्तर आहे हिमाचल प्रदेश या राज्याने. पुढचा प्रश्न आहे आपला, भारतातील सर्वाधिक रुंदीचा बोगदा कोणत्या राज्यात उभारण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे महाराष्ट्र या राज्यामध्ये. यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, WTOचा मत्स्य पालन सबसिडी करार स्वीकारणारा 101वा देश कोणता ठरला आहे? योग्य उत्तर आहे निकारागुआ. त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, G7 शिखर संमेलन 2025 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे कॅनडा या देशामध्ये. प्रश्न पुढचा असणार आहे आपला, ग्रेटर फ्लेमिंग अभयारण्य कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे तमिळनाडू या राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, 2025 महिला आशियाई हॉकी कप चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? योग्य उत्तर आहे चीन या देशामध्ये. प्रश्न पुढचा आहे आपला, कुसुम सी योजना कोणत्या राज्याद्वारे लॉन्च करण्यात आली आहे किंवा सुरू करण्यात आली आहे? तर कर्नाटक या राज्याद्वारे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, US इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम कडून ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड कोणाला प्रदान करण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे कुमार मंगलम बिर्ला यांना. प्रश्न पुढचा आहे आपला, कोणत्या राज्याने सीमा पर्यटन उपक्रमाची सुरुवात केली आहे? योग्य उत्तर आहे हिमाचल प्रदेश या राज्याने. यानंतर प्रश्न पुढचा आहे आपला, 16व्या वित्त आयोगाच्या अर्धवेळ सदस्यपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे टी रविशंकर यांची. प्रश्न पुढचा बघूयात आपण, कोणत्या विधानसभेने नॅशनल ई विधान ऍप्लिकेशन सुरू केले आहे? योग्य उत्तर आहे पुदुचेरी या राज्याने. यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला, कोणत्या राज्यातील रोहिणी ग्रामपंचायतीला राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार 2025 अंतर्गत सुवर्ण पदक देण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे महाराष्ट्र राज्याने. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, कोणत्या राज्यात 800 वर्ष जुने पांड्य काळातील शिवमंदिर सापडले आहे? योग्य उत्तर आहे तमिळनाडू या राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, प्रख्यात लेखिका सारा जोसेफ यांना 2024चा कोणत्या राज्यातील मातृभूमी साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे तमिळनाडू या राज्यातील. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, भारताचा पहिला ई वेस्ट रिसायकलिंग पार्क कोठे होत आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी होत आहे. प्रश्न पुढचा असणार आहे आपला, संयुक्त राष्ट्राने पहिला इंटरनॅशनल डे फॉर डायलॉग बिटवीन सिव्हिलायझेशन कधी साजरा केला? योग्य उत्तर आहे 10 जूनला. यानंतर प्रश्न पुढचा बघूयात आपण, विक्रम लॉक कनाल सोलार योजनेचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे? योग्य उत्तर आहे बिहार या राज्यामध्ये. प्रश्न पुढचा आहे आपला, दरवर्षी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे आयोजन कोठे करण्यात येते? तर जिनेवा या ठिकाणी ह्या संघटनेचं आयोजन करण्यात येतं किंवा संमेलनाचं आयोजन करण्यात येतं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, राजर्षी शाहू महाराज 2025 पुरस्कार कोणाला जाहीर झाला? योग्य उत्तर आहे डॉक्टर जब्बार पटेल यांना. यानंतर प्रश्न पुढचा असणार आहे आपला, कोणते शहर भारताची बिबट्याची राजधानी बनले आहे? योग्य उत्तर आहे बेंगलोर हे शहर. त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे, विथूट वनीकरण कार्यक्रम कोणत्या राज्याने सुरू केला? योग्य उत्तर आहे केरळ या राज्याने.
प्रश्न पुढचा आहे आपला, पोसोन पोया उत्सव कोणत्या देशात साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे श्रीलंका या देशामध्ये. याच्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक पुढचा असणार आहे आपला, सीएम जीवन अनुप्रेरणा योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे आसाम या राज्यामध्ये. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा असणार आहे आपला, जागतिक बालकामगार दिन कधी साजरा करण्यात येतो? योग्य उत्तर आहे 12 जूनला. यानंतर प्रश्न आपला पुढचा असणार आहे, बंगळुरू शहर भारताची कोणत्या प्राण्याची राजधानी बनले आहे? तर बिबट्याची. पुढचा प्रश्न आहे आपला, कोणता देश 2026 फिफा विश्वचषक साठी पात्र ठरला आहे? योग्य उत्तर आहे ब्राझील हा देश. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, एअर इंडियाच्या बोईंग 787 ड्रीमलायनर विमानाचा कोणत्या ठिकाणी अपघात झाला होता? अहमदाबाद या ठिकाणी. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, भारत आणि कोणत्या देशाचा विशेष दलांचा संयुक्त लष्करी सराव टायगर क्लॉ 2025 पार पडला? तर भारत आणि अमेरिका या दोन देशांदरम्यान. यानंतर प्रश्न पुढचा असणार आहे आपला, कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे? योग्य उत्तर आहे श्रीनिवास मुकम्मल यांची. यानंतर प्रश्न पुढचा असणार आहे, जो फेनीला GI टॅग प्रदान करण्यात आला आहे, हे पेय कोणत्या राज्याशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे गोवा या राज्याशी. प्रश्न पुढचा आहे आपला, भारताचा पहिला विचार करणारा उपग्रह कोणी विकसित केला किंवा कोणता आहे? तर टेक मी टू स्पेस या कंपनीनं हा जो पहिला विचार करणारा उपग्रह आहे तो विकसित केलेला आपण पाहू शकतो. यानंतर प्रश्न पुढचा आहे, मँगो मॅन पद्मश्री पुरस्काराने सन्मानित कलीमुल्लाह खान यांनी विकसित केलेल्या आंब्याच्या जातीला कोणत्या नेत्याचे नाव देण्यात आले आहे? तर राजनाथ सिंग यांचं नाव देण्यात आलेलं आहे. याच्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे, भारताचा पहिला वंदे भारत मेंटेनन्स डेपो कोठे बनवण्यात येत आहे? योग्य उत्तर आहे जोधपूर या ठिकाणी. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, कोणत्या संस्थेने प्रोजेक्ट विष्णू अंतर्गत ETLDHCM मिसाईल विकसित केली आहे? तर DRDO या संस्थेने. प्रश्न पुढचा आहे आपला, राष्ट्रपतीच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला नौदल अधिकारी कोण आहेत? तर यशस्वी सोळंकी या आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, महाराष्ट्र सरकारतर्फे घेण्यात येणारे 4थे विश्व मराठी संमेलन कोठे होणार आहे? तर नाशिक या ठिकाणी होणार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे भारतातील पहिले शैक्षणिक हब कोठे स्थापन करण्यात येत आहे? योग्य उत्तर आहे नवी मुंबई या ठिकाणी. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रॉनॉमी साठी भारतातील कोणत्या शहराला नामांकित करण्यात आलेले आहे? योग्य उत्तर आहे लखनौ या शहराला. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, DRDOने कोणत्या प्रोजेक्ट अंतर्गत ETLDHCM मिसाईल विकसित केली आहे? योग्य उत्तर आहे प्रोजेक्ट विष्णू अंतर्गत. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, कोणत्या दिवशी महाराष्ट्र शासनाने शुद्ध देशी गोवंश संवर्धन दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे? योग्य उत्तर आहे 22 जुलै. यानंतर प्रश्न पुढचा आहे आपला, प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना सोनल मानसिंग यांना कोणत्या राज्याचा श्रीमंत शंकरदेव पुरस्कार प्रदान करण्यात आला? योग्य उत्तर आहे आसाम या राज्याचा. पुढचा प्रश्न आहे आपला, जागतिक जलतरण साक्षरता दिन कधी साजरा करण्यात आला? योग्य उत्तर आहे 15 जून हा जागतिक जलतरण साक्षरता दिन म्हणून साजरा करण्यात आला. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, भारतीय सेनाने कोणत्या राज्यात रुद्रास्त्र या UAV ड्रोनची यशस्वी चाचणी घेतली? योग्य उत्तर आहे राजस्थान या राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक पुढचा बघणार आहोत आपण, साताऱ्यात होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे शिवेंद्रराजे भोसले यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, भारतात कितवी जनगणना सुरू होणार आहे? तर 16वी जनगणना भारतामध्ये यावर्षी सुरू होणार आहे. यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक पुढचा असणार आहे आपला, भारतात कोणते राज्य अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी सर्वाधिक वाटा मंजूर करणारे राज्य ठरले आहे? योग्य उत्तर आहे मेघालय हे राज्य.
पुढील प्रश्न आहे आपला, भारताच्या 16व्या जनगणनेची सुरुवात कधी होणार आहे? तर 1 ऑक्टोबर 2026 पासून 16व्या जनगणनेची सुरुवात भारतामध्ये होणार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेचा तपास करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली? योग्य उत्तर आहे गोविंद मोहन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, व्हिएतनाम ब्रिक्सचा कितवा सदस्य देश बनला आहे? तर 10वा सदस्य देश या ठिकाणी बनलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, 2025च्या G7 परिषदेला विशेष आमंत्रित सदस्य म्हणून कोणत्या देशाला बोलवण्यात आलं होतं? तर भारताला बोलवण्यात आलं होतं. ही परिषद कुठे झाली होती? तर कॅनडा या देशामध्ये. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, कोणत्या राज्याने महाॲग्री AI धोरण 2025-29 मंजूर केले आहे? योग्य उत्तर आहे महाराष्ट्र राज्याने. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली? तर भूपेंद्र यादव यांची नियुक्ती झालेली आहे. प्रश्न पुढचा आहे, ग्रीन लाईन बॉर्डर कोणत्या देशात आहे, जिला नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली? तर सायप्रस या देशामध्ये आहे. कोणत्या 2 देशामध्ये ही बॉर्डर आहे? तर सायप्रस आणि टर्की या 2 देशाच्या दरम्यान असलेली आपल्याला पाहायला मिळू शकते. त्याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे, ई नगरपालिका पोर्टल 2.0 कोणत्या राज्याने सुरू केले आहे? तर मध्य प्रदेश या राज्याने. प्रश्न पुढचा आहे, सायबर सुरक्षा अभ्यास कोणत्या संस्थेद्वारे आयोजित करण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे डिफेन्स सायबर एजन्सीद्वारे. यानंतर प्रश्न पुढचा आहे आपला, जलगंगा संवर्धन अभियान कोणत्या राज्याने सुरू केले आहे? तर मध्य प्रदेश या राज्याने. प्रश्न पुढचा आहे, कोणती पाणबुडी विरोधी युद्धनौका भारतीय नौदलात दाखल झाली आहे? तर INS अर्नाळा. एकूण लांबी आहे 77 मीटर एवढी. प्रश्न पुढचा आहे आपला, साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2025 कोणाला जाहीर झाला? तर प्रदीप कोकरे यांना. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, साहित्य अकादमी बालवाङ्मय पुरस्कार 2025 कोणाला जाहीर झाला? तर सुरेश सावंत यांना जाहीर झालेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, अलियावती लोंगकमेर यांची कोणत्या देशाच्या भारताचा राजदूत म्हणून नियुक्ती झाली आहे? तर उत्तर कोरिया या देशाच्या. प्रश्न पुढचा आहे, इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सच्या पहिल्या DG पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर सत्यप्रकाश यादव यांची. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, युनायटेड नेशनने 2026 हे कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे? तर आंतरराष्ट्रीय महिला किसान वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, कोणते राज्य मोबाईल आधारित ई-वोटिंग सेवा सुरू करणारे भारतातील पहिले राज्य ठरले आहे? तर बिहार हे राज्य. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, इराण आणि इस्रायल यांच्यात युद्ध सुरू असल्यामुळे भारताने इराणमधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू केलं होतं? तर ऑपरेशन सिंधू, जे की इराणमध्ये असलेल्या भारतीयांना भारतामध्ये परत आणण्यासाठी भारताकडून सुरू करण्यात आलं होतं. प्रश्न पुढचा आहे आपला, QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 मध्ये कोणत्या देशाच्या विद्यापीठांचा सर्वाधिक समावेश आहे? तर अमेरिका या देशाच्या. प्रश्न पुढचा आहे, जागतिक योग दिन कधी साजरा करण्यात येतो? तर 21 जून या रोजी. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, गुगलने आशियातील पहिली सेफ्टी इंजिनियर सेंटर कोठे लॉन्च केले आहे? तर हैदराबाद या ठिकाणी. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, कोणत्या मंत्रालयाने भगवान बिरसा मुंडा पुरस्कार सुरू केला? तर आदिवासी मंत्रालयाने. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, भारताने पहिल्यांदा लोकोमोटिव्ह कोणत्या देशाला निर्यात केले आहे? तर गिनी या देशाला. लोकोमोटिव्ह काय आहे? तर रेल्वेचं इंजिन आहे. याच्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे, जेंडर बिजेटिंग नॉलेज हब पोर्टल कोणत्या मंत्रालयाने लॉन्च केले? तर महिला व बालविकास मंत्रालयाने. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, ग्लोबल लायबिलिटी इंडेक्स 2025 मध्ये कोणत्या शहराने प्रथम स्थान पटकावलं? तर कोपेनहेगन या शहराने प्रथम स्थान पटकावलेलं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, विशाखापट्टणम येथे योग दिनी किती लाख लोकांनी योग करून विश्वविक्रम केला? तर योग्य उत्तर आहे एकूण 3 लाख लोकांनी. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, योगांध्र मोहीम कोणी सुरू केली? योग्य उत्तर आहे चंद्रबाबू नायडू यांनी.
प्रश्न क्रमांक पुढचा आहे, डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार 2026 देण्यात यावा अशी शिफारस कोणत्या देशाने केली? तर पाकिस्तान या देशाने. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, डिजिटल पेमेंट अवॉर्ड 2024-25 कोणाला मिळाला? तर इंडिया पोस्ट पेमेंट बँकेला मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, कोणत्या राज्याने देशातील पहिली योगनीती जाहीर केली आहे? तर उत्तराखंड या राज्याने. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, भारताची पहिली हायड्रोजन बस कोठे सुरू करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे लेह लडाख या ठिकाणी. NTPC लिमिटेड या कंपनीने लॉन्च केलेली आहे किंवा बनवलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, भारताची पहिली स्वदेशी 5G फिक्स वायरलेस सेवा BSNL कोठे लॉन्च केली? तर हैदराबाद या ठिकाणी. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, अर्लम वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? ते भारतातील पहिले बटरफ्लाय अभयारण्य बनले आहे. तर केरळ या राज्यामध्ये आहे. भारतातील पहिलं फुलपाखरांचं अभयारण्य बनलेलं आहे. याच्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, कोणत्या देशाने इराण विरुद्ध ऑपरेशन मिडनाईट हॅमर सुरू केले? योग्य उत्तर आहे अमेरिका या देशाने. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, कोणते राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये माझी वसुंधरा अभियान 6.0 सुरू करणार आहे? योग्य उत्तर आहे महाराष्ट्र राज्य. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, विंग्स टू आवर होप बुक कोणाचे आहे? योग्य उत्तर आहे द्रौपदी मुर्मू यांचं. कधी जाहीर झालंय, प्रसिद्ध झालंय? तर 2025 मध्ये. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, भारतातील तिसरे संपूर्ण साक्षर राज्य कोणते बनले आहे? तर त्रिपुरा हे भारतातील तिसरे साक्षर राज्य बनलं आहे. पहिला आहे केरळ, दुसरा आहे गोवा, तिसरा आहे त्रिपुरा. यानंतर प्रश्न पुढचा आहे आपला, ऑटोवा कन्व्हेन्शन मधून बाहेर पडण्याची घोषणा कोणत्या देशाने केली? तर फिनलंड या देशाने. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, सुवर्णरेखा नदी कोणत्या राज्यात आहे? तिला नुकताच पूर आल्यामुळे चर्चेत होती. तर झारखंड या राज्यामध्ये आहे. प्रश्न पुढचा आहे, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन 2025 ची थीम काय आहे? तर लेट्स मूव्ह ही थीम असलेली आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न पुढचा आहे, SCO ची 2025 ची संरक्षण मंत्र्यांची मीटिंग कोठे आयोजित करण्यात येणार आहे? तर चीन या देशामध्ये झालेली आहे मीटिंग. भारताचे संरक्षण मंत्री कोण आहेत? तर राजनाथ सिंग. राजनाथ सिंग हे भारताचे संरक्षण मंत्री आहेत. याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे, नीरज चोप्राने ऑस्ट्रोवा गोल्डन स्पाइक ॲथलेटिक्स स्पर्धेत किती मीटर भालाफेक करत विजेतेपदक पटकावलं? तर 85.29 मीटर एवढा. प्रश्न पुढचा आहे, शक्तिपीठ महामार्ग कोणत्या राज्यात होणार आहे? तर महाराष्ट्र या राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, इंटरनॅशनल सोसायटी ऑफ ब्लड ट्रान्सफ्युजन द्वारा मान्यता प्राप्त नवीन रक्त समूहाचं नाव काय आहे किंवा ब्लड ग्रुपचं नाव काय आहे? तर EMM नेगेटिव्ह असं नाव आहे. याचं मुख्यालय कुठे आहे? तर नेदरलँड या ठिकाणी. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, राम माधव यांनी लिहिलेल्या द न्यू वर्ल्ड 21 सेंचुरी ग्लोबल अवॉर्ड ऑफ इंडिया बुकचे प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर जगदीप धनखड यांच्या हस्ते करण्यात आले. कोण आहेत हे? तर उपराष्ट्रपती आहेत भारताचे सध्याचे. यानंतर प्रश्न पुढचा आहे, 9व्या उपक्रमाची सुरुवात कोणत्या राज्यातून करण्यात येणार आहे? तर उत्तर प्रदेश या राज्यामधून. तर कशाबद्दलची योजना आहे? तर 16 ते 18 वर्षाच्या मुलींना व्यावसायिक प्रशिक्षण देणं या योजनेचा उद्देश आहे. यानंतर प्रश्न पुढचा असणार आहे आपला, JCB पुरस्कार बंद करण्यात आला. तो कोणत्या क्षेत्राशी संबंधित होता? तर साहित्य क्षेत्राशी संबंधित होता. सुरुवात कधी झाली होती? तर 2018 आणि बंद कधी झाला? तर 2025. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 41 आहे. पुढचा आहे, 41 वर्षानंतर भारतीय व्यक्ती शुभांशु शुक्ला यांनी SpaceXच्या कोणत्या रॉकेटमधून अंतराळात झेप घेतली? योग्य उत्तर आहे फाल्कन 9. प्रश्न पुढचा आहे, नाटो शिखर परिषद 2025 कोठे पार पडली? तर नेदरलँड या ठिकाणी. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, 26 जून रोजी कोणता दिन साजरा करण्यात येतो? तर सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात येतो छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती निमित्त. यानंतर प्रश्न पुढचा आहे आपला, भारतात लावलेल्या आणीबाणीला एकूण किती वर्ष पूर्ण झाली? तर 50 वर्ष पूर्ण झाली. पंतप्रधान कोण होता आणीबाणीच्या वेळेस? तर इंदिरा गांधी. इंदिरा गांधी या पंतप्रधानपदी कार्यरत होत्या. यांच्या कालखंडामध्ये
भारतामध्ये आणीबाणी लावण्यात आली होती. 49 वर्षे यावर्षी पूर्ण झालेली आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे, देशातील पहिला संविधान उद्देशिका पार्कचे लोकार्पण कोठे करण्यात आले? तर नागपूर या ठिकाणी. प्रश्न क्रमांक पुढचा असणार आहे आपला, रॉचे प्रमुख पदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर पराग जैन यांची नियुक्ती झालेली आहे. प्रश्न पुढचा आहे, त्रिभाषा सूत्राचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली? तर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, महाराष्ट्राच्या मुख्य सचिव पदी कोणाची नियुक्ती आहे? तर राजेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न असणार आहे, खालीलपैकी कोण जगातील क्रमांक 1 चा भालाफेकपटू ठरला आहे? योग्य उत्तर आहे नीरज चोप्रा. तर मित्रांनो, महत्त्वाचे प्रश्न होते चालू घडामोडीवर. जून महिन्यामध्ये जेवढ्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी होत्या या आपण व्हिडिओमध्ये कव्हर केलेल्या आहेत. तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही सरळ सेवा भरतीची तयारी करत असाल तर त्याच्यासाठी महत्त्वाचे असे प्रश्न हे आहेत. याचा PDF टेलिग्राम चॅनलला मोफतमध्ये उपलब्ध करून देत आहे. तिथे जाऊन डाउनलोड करून याचा अभ्यास तुम्ही करू शकता. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.